इकडे मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरातच्या दिशेने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। सकाळपासूनच वर्सोवा ब्रिज ते वसई फाट्यापर्यंत 15 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्यात। ठाणे रोडवर गायमुख इथे काम सुरू असल्यामुळे महामार्गावर ताण पडलेला आहे। घोडबंदरमध्ये 11 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहनांसाठी महामार्ग बंद ठेवण्यात आलाय। प्रवाशांचे त्यामुळे हाल होत आहेत। वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। मी सध्या त्याच महामार्गावरती उभे। आपण जर पाहिलं तर सध्या या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी घोडबंदर पासून ते वसईपर्यंत मोठ्या प्रमाणात ही 15 ते 20 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झालेली आहे। घोडबंदर येथील गायमुख घाटामध्ये रस्त्याचं दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली आहे। मात्र या काम सुरू असल्यामुळे या महामार्गावरती अवजड वाहनांसाठी बंदी घालण्यात आली होती। मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात ही अवजड वाहनं महामार्गावर आल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी वाढलेली आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्याकडे पोलीस महामार्ग प्रशासन इकडे अपयशी ठरलेलं आहे। सकाळची पासून ही महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। सकाळचे ते दूध विक्रेते असतील, कामावर जाणारे चाकरमाने असतील, वृत्तपत्र असेल, हे या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेले आहे। अनेक कामगार जे आहेत ते वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने त्यांच्या नोकरीला सुद्धा आता धोका निर्माण झालेला आहे। मात्र या संपूर्ण वाहतूक कोंडी सोडवण्याकडे प्रशासन अपयशी ठरल्याने नागरिक आता तीव्र आक्रमक झालेले आहेत। विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार।